नमस्कार, मी अनामिका. माझ्या गृहिणी दर्पण या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आज आहे मंगळवार. तर आज दुपारचे वाजलेत 1. तर आज आमची गायत्री आज शाळेला गेलेली नाही आहे, कारण तिला सकाळपासून जरा बरं वाटत नाही. त्यामुळे तर तिने उठून थोडंसं काहीतरी खाल्लं आहे. सकाळी मी सगळा तिचा उठून डबा वगैरे बनवला आणि ती उठल्यानंतर तिला थोडंसं असं बरं वाटत नव्हतं. म्हटलं आज नको जायला शाळेला, है ना बाबू? काय झालं? बरं वाटत नव्हतं तर आज आपण बनवूया दुपारच्या वेळेला मुलांना खायसाठी बटाट्याचे वडे आणि म्हणजे वडापाव बनवूया आपण. पण वडापाव बनवताना मी आत्ता बघितलं की बेसनचं पीठच नाही आहे. तर म्हटलं आत्ता काय करायचं. तर पहिल्यांदा बेसनचं पीठ, माझ्याजवळ पिठाची गिरणी आहे, तर ताजं बेसन दळूया आणि मग करूया. चला तर मग बघूया आजची रेसिपी काय आहे. इकडे गायत्रीचा बायजूचा क्लास चालू आहे मॅथ्सचा. तर ती क्लास करते. बेड आवरायचा राहिला होता सकाळी, तो मी आत्ता आवरायला घेतला आहे. खूप पसारा पडलेला, सगळीकडे पण रंगीत कपड्यांच्या पताका लागलेल्या आहेत. पावसामुळं कपडे बिलकुल वाळत नाही आहेत. कुणाकुणाच्या घरी अशा रंगीत पताका लागलेल्या मग मला नक्की कमेंट करून सांगा. ही आहे माझ्याकडे पिठाची गिरणी. महिन्याला पीठ दळते. ह्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे पीठ छान दळून होतं. फक्त या मशीनचा एकच ड्रॉबॅक आहे की हे तांदळाचं पीठ जर आपल्याला दळायचं असेल तर ह्याच्यामध्ये थोडं उडतं ते पीठ, त्यामुळे थोडं घर वगैरे घाण होऊ शकते. बाकी इतर पीठं उडत नाहीत, छान होते. आता मी वडे करायचे आणि बघितले तर पीठच नाही आहे, तर म्हटलं आता दळून घ्यावं बेसनचं पीठ. त्यासाठी मी ही 2 नंबरची जाळी लावणार आहे ह्याच्यामध्ये आणि मग दळून घेणार आहे. ह्याला आधी जाळी लावायची, बंद करायचं, असं व्यवस्थित बंद करून घ्यायचं याला घट्ट. तर याला एक भांडे मिळते, असं हे भांडे लावायचं. भांडे लावून झालं मग बंद करायचं. थोडंसं उठलंय बघा, हे असं उठतंय कधी कधी याच्यामध्ये पीठ. हे लूज झालंय माझं. हे थोडंसं दुसरं लावायचंय मला. तर बटाटे वडे बनवूया आपण. तर बटाटे वड्यासाठी लागणार आहेत बटाटे. हे 5-6 बटाटे मी उकडून घेतलेत. आपल्याला लागणार आहे कढीपत्ता आणि ही आहे अद्रक, मिरची आणि लसूण याची पेस्ट. थोडी जास्त घालायची बटाट्याच्या वडा करताना, म्हणजे छान होतं वडे. आणि मसाल्यामध्ये लागणार आहे आपल्याला हलकीशी हळद आणि ही मुख्य लागणार आहे आपल्याला धने आणि बडीशेपची अशी भरड करून ठेवायची. ती लागणार आहे 1 चमचा आणि जिरं आणि गरम मसाला थोडासा. तर आपण इकडे फोडणी आधी करून घेऊया. त्यासाठी मी कढई गरम केली आहे. कढईमध्ये थोडंसंच तेल टाकायचं, जास्त तेल टाकायचं नाही, नाहीतर हे बटाट्याचं आतलं सारण एकदम असं पातळसर होतं आणि बटाटे एवढे छान नाही होत. खूप कमी तेल टाकायचं, फक्त मसाला भाजून घ्यायचा आपल्याला. त्याच्यासाठी तेल गरम होत आहे तोपर्यंत आपण हे बटाटे कुस्करून घेऊया. तेल गरम झालंय तर टाकूया आपण याच्यामध्ये मोहरी, थोडं जिरं आणि हा कढीपत्ता. आणि आपण जी पेस्ट बनवून घेतली होती ती सगळी घालूया आपण. आणि धने बडीशेपची भरड आहे तीही घालूया. आता हिंगही घालू आपण याच्यामध्ये, म्हणजे डायजेशनला आपल्याला बरं असतं. आता कच्चा वास जाईपर्यंत चांगलं परतून घ्यावं लागेल आपल्याला. हे गरम मसाला 1 चमचा घालायचा. थोडंसं लाल तिखटही घालूया, म्हणजे छान होईल. जास्त नाही घालायचं लाल तिखट, थोडंसं.
घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. मीठही घालू आपण. एक चमचा मीठ घातलंय. तुमच्या चवीनुसार घालायची, म्हणजे या बटाटे वड्याला चांगली टेस्ट येते. मी तळणीसाठी वापरते जास्त करून. तर आपण तेल गरम करायला ठेवले वडे तळण्यासाठी. बटाट्याचं हे सारण आपण मिक्स करून त्याचे गोळे करून घेऊ. असे छान व्यवस्थित हाताने कुस्करून मिक्स करायचं. म्हणजे थोडीशी आमचूर पावडर टाकली म्हणजे छान टेस्ट येते त्याला. बघा सारण किती छान चविष्ट दिसतंय. आता आपण हे वडे तळण्यासाठी बेसनचा गोल तयार करून घेऊया. त्यासाठी आपण ताजं दळलेलं पीठ आहे, हे 2 वाट्या घेऊया आपण. आपण चवीनुसार मीठ घालूया. जर अशी हळद जास्त नाही घालायची, थोडीशी घालायची हळद. आणि हा खाण्याचा सोडा आहे. खाण्याचा सोडा पण थोडाच घालू. आणि ओवाही घालू आपण याच्यामध्ये. तुम्ही बघू शकता केवढा आहे. थोडासा असा हाताने कुस्करून घालायचं. तर आता आपण सगळं मिक्स करून त्याचा गोळ तयार करून घेऊया. एकदम सगळं पाणी नाही घालायचं, नाही तर मग गुठळ्या होतात त्याच्यामध्ये. थोडं थोडं करून पाणी घालायचं आणि मीडियम असं कन्सिस्टन्सीचं भजीचं बॅटर कसं असतं आपलं तसं करून घ्यायचं. असं एकसारखी धार पडली मग बॅटर छान होतं. आणि वडे बघा तेल टाकताच असा गोळावर येतोय म्हणजे तेल आपलं गरम. बटाटे वडे बनवले आहेत, या सगळे खायला. आज आम्ही दुपारी वडापाव खातोय. चटणी बनवली नाहीये मी, सॉस लावून खातोय. हा घ्या पहिला घास तुमच्यासाठी. डॉलू आमची थोडी आजारी आहे आज, शाळेला गेलेली नाही ती. तब्येत बरी नव्हती तिची आज. तर संध्याकाळ झालेली आहे, तर थोडा चहा करूया आपण. चहाशिवाय करमत नाही, चहा पिलाच पाहिजे. थोडे वडे उरलेले दुपारचे, म्हणजे वडे दुपारी सगळे केलेले नाही, थोडेसे ठेवलेले ते आत्ता केलेत मी चहाबरोबर खायला. तर चहा करूया. मी एकटीच चहा पिते, बाकी कुणी चहा नाही पित. आज साहेब पण नाही आहे, साहेबांची ड्युटी आहे आज. तर चहा बनवतो मी. या सगळे तुम्ही पण चहा प्यायला. आता मी चहा पिते. तुम्ही पण बनवा चहा आणि माझ्याबरोबर प्या.
तर मैत्रिणींनो, आजचा हा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला तर तुम्ही कमेंटद्वारे मला नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि तोपर्यंत काळजी घ्या. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.